Hello and welcome back to the video session of Geography. We are going to start lesson number 8, How Season Occurs, part 2 in this video session. Can you tell? Discuss the activity you have been carrying out since June. Make use the observation tables for the month of June, September and December. तुम्ही फर्स्ट जो लेसन होता पार्ट 1 याच्यामध्ये तुम्हाला एक टेबलमध्ये काही माहिती भरायची होती, त्याच्यावरून या क्वेश्चनचे आन्सर त्यांनी विचारलेले आहेत. इन व्हिच मंथ द ड्युरेशन ऑफ द डे वॉज अराउंड 12 hours. असा कोणता महिना आहे जिथे दिवसाचा जो कालावधी आहे 12 तासापर्यंत असतो. व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड इट. याच्या मागचं कारण काय असायला पाहिजे. ब्रिंग आउट द डिफरन्सेस बिटवीन द ड्युरेशन ऑफ द डे टाइम इन द मंथ ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. जो दिवसाचा वेळ आहे त्या जून, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये काय फरक आहे तो सांगायचे आहे. व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड द चेंज इन द शॅडो ऑफ द स्टिक. ती काडी तुम्ही जी लावली होती जमीन त्या शॅडोमध्ये काय चेंज झालेला आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व अबाउट द पोझिशन ऑफ द सन अँड द हॉरिझॉन ॲट द टाइम ऑफ द सनराइज अँड सनसेट. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कुड बी द रिलेटेड टू द चेंजेस ऑफ द पोझिशन ऑफ द शॅडो ऑफ द स्टिक इन द डिफरन्स इन द ड्युरेशन ऑफ द डे टाइम. ती शॅडो पडली होती स्टिकची, त्याच्या चेंजेस येण्यामागे काय कारण आहे याचे आपल्याला बघायचे आहे. रोटेशन ऑफ द अर्थ हे एक मेन कारण आहे. अर्थ गोल फिरते त्यामुळे. डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन. अर्थ जेव्हा सूर्याभोवती रिव्हॉल्व होते त्यामुळे त्याच्यामध्ये जे सूर्य आणि अर्थमधलं डिस्टन्स आहे नेहमी चेंज होत राहते. रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ, द ॲक्सिस ऑफ द अर्थ. यू मस्ट हॅव नोटीस द लॉंगर डे, द शॉर्टेस्ट डे अँड द डे विथ द सेम ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट टाईम विथ द हेल्प ऑफ द ऑब्झर्वेशन इन द मंथ ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. या 3 महिन्यात जे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल कधी दिवस जास्त वेळेचा असतो, कधी रात्र जास्त वेळेचा असते, किंवा कधी दिवस आणि रात्र जवळपास सारख्या वेळेचे असतात. जनरली दिस डज आर द सम एव्हरी इयर. विथ द हेल्प ऑफ द शॅडो एक्सपेरिमेंट यू मस्ट हॅव नोटीस द चेंज इन द पोझिशन ऑफ सनराईज. लेट अस स्टडी द चेंज इन द पोझिशन ऑफ सनराईज अँड द डिफरन्स इन द ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. Apparent movement of the sun. You must have realized through your observation that the position of the sun at the sunrise appear to change on the horizon every day. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्याची पोझिशन जी आहे ती नेहमी थोडी थोडी चेंज होत राहते. इट्स पोझिशन अपियर टू द मूव टुवर्ड द नॉर्थ ऑर साऊथ इन द कोर्स ऑफ द इयर. कधी कधी तुम्हाला ती उत्तरेकडे हालताना दिसेल, कधी कधी ती दक्षिणेकडे हालताना दिसेल. However, in reality the sun does not move anywhere. That is why this movement of the sun toward the north or the south in the year is called apparent movement of the sun. पण खरं बघायला गेलं तर सन कुठेही हालत नसतो, त्यामुळे ही जी मुवमेंट आहे याला apparent movement of the sun असे म्हणतात. The position of the rising sun keeps on moving toward the south in the period from 21st June to 22nd December. सूर्य जो आहे हा आपला दक्षिणेकडे जाताना दिसतो. कधीपासून? 21 जून पासून 22 डिसेंबर पर्यंत आपल्याला असं वाटेल की सूर्य जो आहे थोडा दक्षिणेकडे जातो आहे. दिस पिरियड इज कॉल्ड दक्षिणायन आणि याला दक्षिणायन असे म्हणतात. फ्रॉम 22nd डिसेंबर टू 21st जून द सन कीप्स ऑन मुव्हिंग टुवर्ड द नॉर्थ. आणि 22 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत सूर्य जो आहे आपल्याला उत्तरेकडे सरकताना दिसतो. दिस पिरियड इज कॉल्ड उत्तरायण आणि यालाच उत्तरायण असे म्हणतात. The revolution of the earth around the sun and the tilted axis of the earth are the two factors responsible for the apparent movement of the sun. अर्थ जो आहे सूर्याभोवती फिरतोय आणि अर्थची जी ॲक्सिस टिल्ट आहे 5 डिग्री जी ॲक्सिस टिल्ट आहे त्याच्यामुळे हे गोष्ट होते. हे याला कारणीभूत ठरते उत्तरायण आणि दक्षिणायनला. सीझन्स ऑकर ओनली विथ द रेफरन्स टू द नॉर्थन अँड द साऊथर्न हेमिस्फिअर. Always remember, this year you will study the apparent motion of the sun in the science textbook as well. यावर्षी तुम्ही सायन्स टेक्स्टबुकमध्ये पण apparent movement of the sun शिकलेले असाल. In that book, the sun east-west motion from sunrise to sunset, that is its diurnal apparent motion, is called considered. In geography, we consider the apparent north-south movement of the sun. In both the motion, the sun only appears to move, does not actually move. आणि ह्या दोन्ही पण गोष्टीत बघा सूर्य हा कुठेच मूव्ह होत नाही. आपल्याला असं भास होतं की सूर्य मूव्ह होतोय, पण ते अर्थ मूव्ह होते त्यामुळे आपल्याला असं वाटते. द diurnal apparent movement of the sun is related to the rotation of the earth, whereas the annular apparent movement of the sun related to the revolution of the earth and the tilt
of the earth axis. Okay. ऑब्झर्व फिगर 8.1 केअरफुली अँड आन्सर. बघा इथे 8.1 मध्ये एक फिगर दिले, याच्याबद्दल आपल्याला ते आन्सर शोधायचे आहेत. हाऊ इज द नॉर्थन हेमिस्फिअर इन विच यू लिव्ह पोझिशन रिलेटेड टू द सन ऑन द डेट्स गिवन इन द फिगर. बघा नॉर्थन हेमिस्फिअरची इथे दाखवलेलं आहे. याची सननुसार नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला डेटनुसार काही चेंजेस दाखवलेले आहे. विच सीझन विल यू एक्सपिरियन्स इन द नॉर्थन हेमिस्फिअर अराउंड 22 डिसेंबर. बघा 22 डिसेंबर कुठे आहे, इथे. जेव्हा इथे आपली मुवमेंट असते तेव्हा तुम्हाला कोणता सीझन बघायला मिळतो डिसेंबरमध्ये, ते तुम्हाला सांगायचे आहे. व्हॉट वुड बी द सीझन इन द नॉर्थन हेमिस्फिअर अराउंड 21 जून. 21 जून बघा कुठे आहे, इथे. 21 जूनमध्ये तुम्हाला नॉर्मली कोणता सीझन बघायला मिळतो नॉर्थन हेमिस्फिअरने, ते सांगायचं आहे. इफ इट इज विंटर इन द नॉर्थन हेमिस्फिअर विच सीझन विल बी इन द ऑपोजिट हेमिस्फिअर. जर नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला विंटर असेल तर साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला कोणता सीझन बघायला मिळेल. अँड द लास्ट क्वेश्चन, ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ द टाईम व्हाय आर द सीझन्स इन द नॉर्थन अँड साऊथर्न हेमिस्फिअर डिफरंट. आणि असं काय कारण आहे ज्याच्यामुळे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये आणि साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये सीझनचा तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो. देन देअर इज द नेक्स्ट टॉपिक, पेरिहेलियन अँड द aphelion position of the earth. This topic will be covered in next video session. Till then, stay home, stay safe.